नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस फक्त पंचांगातील आणखी एक सण नाही. आजचा दिवस आहे कृतज्ञतेचा, श्रद्धेचा आणि आपल्या गुरुला वंदन करण्याचा. आज आहे गुरुपौर्णिमा. वर्षभर आपण अनेक सण साजरे करतो, पण एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरुचं स्मरण करतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, गुरुपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? महर्षी व्यासांचा या दिवसाशी काय संबंध आहे? गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ का मानलं जातं? आणि स्वामी समर्थांचे लाखो भक्त हा दिवस इतक्या श्रद्धेने का पाळतात? आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी प्रत्येक भक्ताने गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून करावी अशी एक सुंदर प्रार्थना देखील सांगणार आहे. मित्रांनो, गुरु हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण गुरु म्हणजे नेमकं कोण? भारतीय परंपरेनुसार गुरु म्हणजे फक्त शिक्षण देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो, जो आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावतो, जो संकटाच्या वेळी धैर्य देतो, जो अहंकाराऐवजी नम्रता शिकवतो आणि जो फक्त शब्दांनी नाही तर स्वतःच्या आचरणातून जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गुरुला अत्यंत उच्च स्थान दिलं गेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गुरुपौर्णिमा नेमकी का साजरी केली जाते? भारतीय परंपरेनुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांची जयंती स्मरणात ठेवून हा दिवस साजरा केला जातो. महर्षी व्यासांनी वेदांचं संकलन केलं, महाभारतासारखा महान ग्रंथ मानवजातीला दिला आणि अनेक पुराणांच्या परंपरेशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी आपण फक्त एका व्यक्तीची पूजा करत नाही, तर ज्ञान, मार्गदर्शन आणि कृतज्ञतेच्या परंपरेला वंदन करतो. याच कारणामुळे देशभरातील लाखो भक्त आपल्या गुरुचं स्मरण करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेतलं. पण आता एक प्रश्न, श्री स्वामी समर्थांना लाखो भक्त सद्गुरू का म्हणतात? सद्गुरू हा शब्द दोन भागांपासून बनलेला आहे. सत म्हणजे सत्य आणि गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून योग्य मार्ग दाखवणारा. म्हणून सद्गुरू म्हणजे जो आपल्या भक्ताला सत्याचा मार्ग दाखवतो, जो जीवनात श्रद्धा, संयम आणि योग्य विचार देतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीत भक्तीबरोबरच धैर्य, नम्रता आणि विश्वास यांना विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आजही लाखो भक्त त्यांना आपले सद्गुरू मानून त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. मित्रांनो, स्वामी समर्थांशी जोडलेलं एक वाक्य जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या ओठांवर असतं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त धीर देण्यासाठी नाहीत, तर भक्ताच्या मनात श्रद्धा आणि आत्मविश्वास जागवण्यासाठी आहेत. जीवनात संकट येतात, अडचणी येतात, कधीकधी सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. अशा वेळी भक्त या संदेशातून धैर्य घेतात. याचा अर्थ असा नाही की जीवनात कधीच संकट येणार नाही, तर संकटांचा सामना करताना श्रद्धा आणि धैर्य सोडू नका, असा प्रेरणादायी संदेश भक्त या वचनातून घेतात. यामुळेच हे वाक्य आजही महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये, मंदिरांमध्ये आणि भक्तांच्या मनात कायमचं स्थान मिळवून आहे. आता प्रश्न, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं? सर्वात आधी
शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर घरातील देवघरात किंवा स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर एक दिवा लावा. फुलं अर्पण करा. शांतपणे प्रार्थना करा. काही वेळ स्वामींच्या नामस्मरणात घालवा. जर तुमच्याजवळ मंदिर असेल तर दर्शनासाठी जाऊ शकता. पण मंदिरात गेल्यावर गर्दी असली तरी संयम ठेवा, कारण भक्तीचा खरा अर्थ शांतता आणि नम्रतेत आहे. मित्रांनो, या दिवशी स्वामी समर्थांना सर्वात प्रिय भेट कोणती असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मोठा नैवेद्य, महागडी फुलं की मोठी पूजा? भक्त परंपरेत एक सुंदर विचार सांगितला जातो. शुद्ध मनाने केलेली प्रार्थना हीच सर्वात मोठी अर्पण मानली जाते. श्रद्धा, कृतज्ञता आणि नम्रता या 3 गोष्टी कोणत्याही मोठ्या भेटीपेक्षा अधिक मौल्यवान मानल्या जातात. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.